प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. प्रभू मी कोणाचा कोणाचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा, माझा नच इतरांचा, माझा नच इतरांचा, प्रभू मी कोणाचा कोणाचा. नारायण वामन टिळक ह्यांनी लिहिलेलं हे सुंदर असं गीत. आणि ह्या गीतामध्ये नारायण वामन टिळक आपल्याला काय सांगत आहे? प्रभू मी नक्की कोणाचा आहे? मी स्वतःचा नाही, मी इतरांचा नाही, मी केवळ आणि केवळ तुझाच आहे. पोप जॉन पॉल दुसरे फातिमा गावी गेले. पवित्र मरियेच्या चरणापाशी त्यांनी आपल्या बोटातील अंगठी काढून ठेवली आणि सांगितलं, तोतुस तुस एर्गो सुम, म्हणजे हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे. माणसाने एकदा अशा प्रकारची भूमिका घेतली की माणसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र केवळ परमेश्वर आणि परमेश्वरच दिसत असतो. तशा प्रकारची भावना प्रारंभीच्या ख्रिस्त सभेमध्ये पौल आणि बर्नबा ह्यांच्या बाबतीत लोकांच्या लक्षात आली की पौलाचं परिवर्तन झालं. बर्नबाने त्याला आपल्या प्रारंभीच्या ख्रिस्त सभेच्या कळपात आणलं. त्याच्याविषयी अगोदरच अफवा पसरलेली की हा त्रास देणारा आहे. परंतु बर्नबाने लोकांना समजावून सांगितलं की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. आणि मग अशा पार्श्वभूमीवरती आजच्या पहिल्या वचनामध्ये आपण ऐकतो की पौल आणि बर्नबा ह्यांना वेगळे करण्याची सूचना पवित्र आत्मा प्रारंभीच्या ख्रिस्त सभेला देतो. आणि त्यानुसार ह्या दोघांना वेगळं करून त्यांना परराष्ट्रीयांकडे पाठवलं जातं. नंतर आपण प्रेषितांची कृत्य अध्याय 14 मध्ये वाचणार आहोत की परमेश्वराने परराष्ट्रीयांसाठी विश्वासाचे दार कसे उघडले ह्याविषयी त्यांनी येऊन वृत्तांत सांगितला. आपण जेव्हा सर्वस्वी परमेश्वराचे बनत असतो त्यावेळेला परमेश्वर आपल्या ठाई वस्ती करून काम करत असतो. कालांतराने संत पॉलने अशा प्रकारची साक्ष दिली की हा पुढे मी जगतो असे नाही, तर माझ्या ठाई ख्रिस्त जगत आहे. आपल्या ठाई ख्रिस्त आहे. पूर्णपणे ख्रिस्तमय बनायचं आणि सगळीकडे ख्रिस्त पसरवित राहायचं. तोच ख्रिस्त आजच्या शुभवर्तमानामध्ये 3 महत्वाची वाक्य म्हणत आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो माझ्यावर नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा परमेश्वराशी असलेला अत्यंत घट्ट निगडीत घनिष्ठ असा संबंध त्या ठिकाणी सूचित करण्यात आलेला आहे. तोच संबंध दुसऱ्या एका वाक्यामध्ये सूचित करण्यात आलेला आहे की ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. की आपल्या ठाई लोकांना परमेश्वराचं दर्शन घडावं असं आपल्याला वाटत असेल तर तो परमेश्वर सर्वप्रथम आपल्या अंतःकरणात असावा, आपल्या विचारामध्ये असावा, आपल्या शब्दांमध्ये असावा आणि आपल्या नजरेमध्ये चेहऱ्यावरती झळकावा. आणि म्हणूनच नारायण वामन टिळक यांनी आणखी दुसरे गीत लिहिलं, ख्रिस्तार्पणम असतो, अवघे ख्रिस्ता परम असतो, मनात येईल विचार जो जो ख्रिस्तार्पणम असतो, आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणम असतो, विचारांचा सगळा प्रवाह ख्रिस्तार्पणम असतो, मी पण माझे ख्रिस्तार्पणम असतो. आणि म्हणूनच तिसरं महत्वाचं वाक्य आजच्या शुभवर्तमानामध्ये की मी कोणाचा न्याय करत नाही तर ज्या पित्याने मला पाठवले आहे तो न्याय करतो. मी न्याय करण्यासाठी आलेलो नाही तर जगाचे तारण करण्यासाठी आलेलो आहे. माणसामध्ये एकदा परमेश्वर वस्ती करू लागला की माणसाची दृष्टी बदलते.
पूर्वग्रह दूषित असलेली दृष्टी निकोप आणि निरामय बनते. प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जातो आणि मग नारायण वामन टिळक ह्यांच्याप्रमाणे माणूस विचार करू लागतो, प्रभू मी कोणाचा माझा नच इतरांचा, केवळ आणि केवळ तुझाच. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांच्याप्रमाणे आपल्यालाही म्हणता यावं की प्रभू मी केवळ तुझाच आहे. मात्र त्यासाठी पापाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी त्याच प्रभूकडे कृपा मागायची असते. सिएनाची संत कॅथरीन हिची स्मृती ख्रिस्त सभा आज साजरी करत आहे. ती संत कॅथरीन आपल्याला सांगत आहे की पक्षाला तुम्ही दोरीने बांधा की दोरखंडाने बांधा, पक्षी बंधनातच आहे. पाप छोटं असो की मोठं असो, माणूस बंधनातच राहतो. त्यातून मुक्त होऊन प्रभूची स्तुती करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा, आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.